Hello? Mitz? Dude, where are you? I've been trying to call you and I heard about your mom, yeah. But you left so suddenly. When are you coming back? Mitz, yeah, Dad nahi hai ithe. I'm telling you. Just take your passport and leave. Okay, done. ओवी थांब. डुग्गू ताईक प्रसादाचं मोदक दे. संपलो? डुग्गू तुका मी 2 मोदक दिलेले आहे ना, मग ताईच्या बाटलीचं कशा खाल्लंस? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मला आता मोदकांची गरज नाही. बाप्पाने मला ऑलरेडी प्रसाद दिला. प्रसाद दिलाय? जे नेमका काय म्हणूचा आहे का? उमाताई, अहो आता हे काय? आता काय? हळू बोल गो. अहो हे आता काय करताय? पुन्हा मोदकाचं घाट घातला? होय गो मंजू, ओवीक नैवेद्याचं मोदक मिळालोच नाही. अरे असं कसं? आपण केवढे केले होते? होय गो केले, पण उंदीर मामाक कोण सांगणार? गणपती बाप्पा सोबत उंदीर मामाक पण आवडतात ना मोदक. उंदीर मामा? असं काय बोलताय? गो मंजू, उंदीर मामान खाल्ले मोदक. डुग्गू, तुम्हाला सांगते उमाताई, हा उंदीर नाहीये, बोका आहे, बोका. काय रे, कशाला खाल्लेस? अगं पण मी नाही खाल्ले मोदक, सगळे मोदक बाप्पाला खाल्ले. बघितलं, बाप्पाने खाल्ले. हा डुग्गू, तुला मी सांगितलं होतं तेवढा एकच मोदक खायचा. का खाल्लास? तुला बोलले होते ना मी. उमाताई सोडा तुम्ही त्याला. कशाला खाल्लास मोदक? तुला मी दिला होता ना आधी. पण मला आवडतात. आवडतं तुला. मार खायला पण आवडतं ना. तुला दाखवतेस मी आता. हा उलट बोलतो. माझ्या झिलाक मारू नको. काय उमाताई, घ्या. बघितलं ना, आता याला खोबरं पण खायला पाहिजे. अहो दे गो. अहो काय करते? नको उमाताई, राहू दे. डुग्गू, मी तुम्हाला सांगते, हा काही तुम्हाला मोदक विदक करू देणार नाहीये. मी त्याला घेऊनच जाते इथून. असू दे गो. नाही, तू चल आधी. डुग्गू, डुग्गू थांब. तुला आधीच सांगितलं होतं मी मध्ये मध्ये करायचं नाही. कळत नाही तुला? चिनू, ए चिनू, जरा इकडे. तर वरचं पातेला काढून दे माका. बर. हे हा. अगो उमा, नारळ खाऊन झालो. जुने गोष्टी आठवत राहिला ना की असा होता. दायची, अगं असं का बोलतेस तिला? हे बघ, आपली कोणी नसली तरी जी गेली ती तिची बहीण होती ना. जरा तिची पण बाजू समजून घे ना. चिनू, हे जे पांढरे झाले आहेत ना, ते उन्हान नाही जाऊ. सतत दुसऱ्याचा विचार करून चालणार नाही. कळत तुका कधीतरी. आणता पातेला इकडं. उमाई, ते दायचीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तुला सांगतो, ती आता किती काही बोलली ना, तरी मंजू मामी आणि आईपेक्षा तिचा सगळ्यात जास्त जीव तुझ्यावरच आहे. होय रे श्री, माहिती आहे माका. माझी आई माझ्या लहानपणीच गेली, पण लगीन करून या घरात इलंय आणि दायचीन सासू सारखा नाही, आईसारखा सांभाळ केला माझा. आणि आईच्या बोलण्याचा कोणाक वाईट वाटतं काय? उमाई, तू किती मोठ्या मनाची आहेस ग. श्रीनू, तू पण मोठ्या मनाने माझ्यासाठी एक काम करत आहे.
हा सांग ना, काय मदत करू? हे मोदक मी काय आणून देऊ का तुला? नाही नाही नाही, मोदक करूक मदत नको हा. मोदक ज्याच्यासाठी केलंय ना ते का देऊन ये फक्त. कोण? ओवी. काय? मी ओवीला मी कशाला? पण मी कशाला म्हणजे? अरे बघतच ना, आता एकटा एकटा असता, कोणाशी बोलत नाही. तू कसा तिच्या भाषेत तिच्याशी बोलू शकतोस. जरा बोल तिच्याशी, निदान मैत्री तरी कर. तिका बोलता कर, सगळ्यांमध्ये मिसळून जाऊ देता. करशील ना? श्रीनू, करशील ना? कुठे ठेवला हा पासपोर्ट? कोणी लपवून तर नाही ठेवला ना? धुळे इथे लंडन मध्ये असं नसतं. थँक यू. व्हॉट? सॉरी. दॅट्स फाईन. तशी पडणार होतं. ऍक्च्युली मला वाटतं आपली भेटी अशीच होणार आहे, धक्का लागणं. पण ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, कोणतरी इथून येतं, कोणतरी तिथून येतं, मग धक्का लागतो, पुस्तकं खाली पडू दे, पुस्तकं पडू दे, आणि फक्त भेटच होते आपली. अशी फॉर्मली ओळख काही झालीच नाही. हाय, मी श्रीनिवास. श्रीनिवास? हा. नाईस नेम. मी ओवी, फक्त ओवी. हा, नाईस नेम. हा, मोदक उमाईने पाठवला. उमाई? तशी ती माझी मामीच आहे, पण लहानपणापासून सगळं आईसारखंच केलं ना तिने, म्हणून उमा आई, मग त्याचं उमाई झालं. ग्रेट. मोदक? येस. या हातांनी खाणं ना इम्पॉसिबल आहे. तूच भराव ना. हा, मी ते नको खाऊ का मोदक? मी बस. हा, बस ना. तू पण खा ना. हा, खा ना. मी नाही गात. ते आवाज जरा बसाडा आहे ना माझा. बसाडा ना, बसाडा. जाड आहे, जाड, स्ट्रॉंग. गा नाही म्हणाले, खा म्हणाले. खा. अच्छा, खा. मी खाऊ? हो, खा ना. हेच खाऊ? हो, खा ना. थँक्यू. मॉम मला नेहमी सांगायची, आमच्या कोकणातले मोदक असे असतात, तसे असतात. आज कळतंय की असं का सांगायची. अरे, पण मॉम नाही आता. ओवी, आय नो हे सगळं खूप कठीण आहे तुझ्यासाठी, पण तू खूप सावरलंयस स्वतःला, आणि आय एम सॉरी फॉर युअर लॉस. तुला काही मदत लागली ना, तू बिंदास मला सांग. आय एम देअर फॉर यू. हा, नो, इट्स ओके. तेवढी स्ट्रॉंग आहे मी. ऑफकोर्स यू आर. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, इफ यू नीड एनिथिंग, मी आहे. आय एम देअर. खरं तर थँक्यू. तू रूम दिलीस मला तुझी. बट डोंट वरी, मी फार नाही राहणार इथे. म्हणजे? नाही, काही नाही.
बाय द वे इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू. छान वाटलं तुला भेटून. हा. ओ सॉरी. नंतर करूया चेक हँड. इट्स ओके. येऊ मी? हो. हा. काही करून माझा पासपोर्ट कुठे आहे कळलंच पाहिजे. शेनू, उद्या सकाळपासून आपण शेतावर लवकर जाऊ. हो. उमाई. वा उमाई, आज रांगोळी एकदम भारी काढली आहेस. हा उमाई, काय झालं? काय नाही, कुठे काय. बरं श्रीनू, तुका आज लय कामं करूची होता. अळूची पाना, सुरण, लाल भोपळा, वाल, कणी सगळ्या भाज्या आणूच्या. अरे हो, आज ऋषीपंचमी ना. हा, आणि ऋषी पंचमीला सगळ्या भाज्या ज्यांची नावं कधीच लक्षात राहत नाही, अगदी ठरवून सुद्धा. नाही, मी काय म्हणतो उमाई, गणपतीच्या बाप्पांचं कसं स्तोत्र असतं तसं ह्या सगळ्या भाज्यांचं पण एक स्तोत्र असायला पाहिजे. हो, भोपळायन मा, वालायन मा, तुरणायन मा, याचं एक भजन सुद्धा व्हायला पाहिजे. नाही, याने काय होईल, एकतर या सगळ्या भाज्यांची नावं लक्षात राहतील, आणि दुसरं म्हणजे सारखं सारखं तुला विचारायची गरज नाही. अगो तुझं आपलं काहीतरी सांग. ए नाही 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 उमाई, थांबू नको. तू हसत राहा. तू हसत राहिलीस ना की घर कसं एकदम आनंदाने भरून जात. अगं खरंच उमाई, या अंगणातली तुळस आहे ना, तिला बहरण्यासाठी फक्त पाण्याची नाही, तुझ्या हसण्याची गरज आहे. तू अशी हसत राहिलीस, आनंदी राहिलीस की हे घर पण एकदम खुश राहत. म्हणून उमाई, माझा तुम्हाला आदेश आहे, इथून पुढे सतत तुम्ही हसत राहा. कळलं? छान. बरं, आता सगळं सोड आणि कामाक लाग. भाज्या आणूच्या आहेत, लक्षात राहतील ना. हा हा. नाही ते बंधू भाऊ सोबत घेऊन जा. हा हा. भोपळा, सुरण, वाल, अळूची पानं. शिनू सावकाश. अरे काय चालला काय तुझा? आजकाल धडपडणं वाढला तुझा. हा, धडपडणं वाढला जरा. भोपळा, बंधू मामा, सुरण, वाल. हे 7 ऋषी आणि ही वसिष्ठांची पत्नी अरुंधती. आजच्या दिवशी यांची पूजा करतात, कारण वर्षभरात आपल्या हातनं काही चूक घडली असेल तर त्यासाठी माफी मिळावी, पाप झालं असेल तर ते धुवून निघावं. आई, माहितीये ग मला हे सगळं, लहानपणापासून बघत आले ना. सगळ्या लक्षात अगं तुझ्या निशी. चला हात जोडा आणि करा चूक कबूल. काय काय गो, काय लपवतस काय? आई, अगं मी कशाला काय लपवू ना. मग असं गडबडलंस कशा? आई, तुला माहितीये तू इथे नव्हतीस तेव्हा मला तुझी किती आठवण आली. निशी, मी इथे नव्हतंय तेव्हाच काहीतरी घडलेला असं का वाटतं माका? तू माका नाही सांगितलंस तरी देवाक सगळा ठाऊक हा. काय झालं निशी? काय गो? काय नाही. निशी, संध्याक भेटूची चूक घडू नये म्हणून मी 20 वर्ष वाट बघितलंय, पण ती चूक घडू दिली नाही. यांनी परवानगी दिली तेव्हाच जाऊन माझ्या संध्याक भेटलाय. मग आई, ती चूक तू करायला हवी होतीस. चुकावं ग कधीतरी आपल्या माणसांसाठी.
आणि मग मागायची अशी एका दिवशी माफी. चूक करूची राहून गेली ग निशी, आणि आता न केलेल्या चुकीचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील. पण निशी, तू जर खरंच चुकली असशील तर माफी माग, हात जोड आणि व्रत कर. चुकले मी. दादांचा नकार असताना मी बॅडमिंटन खेळले. बाप्पा मला माफ कर. बंधू भाज्या आणल्या का? होय दादा, या बघ. हा शाबास. दादा, हा जरा खालच्या वाडीत भजन असतात तर आम्ही. अरे जा ना मग, भजनाला जायला मी कधी नाही म्हटलंय. आणि तिकडे गेलात की त्यांना सांगा की मला त्या सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवरती भजनं करू नका. आपल्याकडे काय चाली नाही आहेत काय? चांगल्या चांगल्या चाली असत, भजनं असत, आणि तेही पारंपरिक. रूप पाहता लोचने सुख झाले ग साजनी. वा 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 वा, काय वा, काय काय आहे मस्त. वा, कान तृप्त झाले. वा पाहुण्यानो, तुम्ही पण जा भजनाला, मन तृप्त होईल. हो हो हो. पण दादा, आधी कोण आलंय ते बघा, म्हणजे त्यांना बघून तुम्ही पण तृप्त व्हाल. या 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 या. अरे शिरक्यानो, नमस्कार नमस्कार नमस्कार. या या या, बऱ्याच दिवसांनी आलात. हो हो. पाहुणे कोण म्हणायचे? ते मी म्हणालो होतो ना, कंपनी. हा हा हा, त्यांच्याकडूनच आलेत. हे बघ शिर्के, या बंधू, दादा पण सणासुदीचा दिवस असा, उगीच वाद नको. पाहुण्यांना बोलू दे, मन मोकळं करू दे. बोला तुम्ही. बोला साहेब, तुम्ही बोला. हो, आमचे दादा लय मोठ्या मनाचे आहेत. त्यांना गावचा विकास करायचाच आहे, पण तुमचा जर प्रोजेक्ट त्यांना आवडला तर स्वतःहून पुढाकार घेतील ना. बोला. नमस्कार. आपण आपल्या गावात ना. ये बाय माझे, आपलं गाव. तुम्ही इकडचेच आहेत काय? नाही, म्हणजे तुमच्या गावात आम्हाला प्लांट टाकायचा आहे, आणि त्या प्लांटसाठी इथल्या पाण्याचा वापर करायचा आहे. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, आणि त्याचा गावाला खूप फायदाही होणार आहे. इथल्या लोकांना काम तर मिळेलच, पण दादासाहेब, तुम्ही जर पुढाकार घेतलात तर खास तुम्हाला. शिरक्यानो, थांबा थांबा जरा, त्यांना बोलू द्या. त्यांच्या मनातलं बोला. नाही, म्हणजे तुमचं हे जे काही घर आहे तिथे मस्त बंगला बांधून देऊ, शेअर्स देऊ. तुमच्या घरातील प्रत्येक पुरुष या प्लांट मध्ये मोठ्या हुद्द्यावर असेल, आणि पैसा तर अगदी पाण्यासारखा वाहील. बस एवढंच? नाही, तुमच्या काही आणखी डिमांड असतील तर सांगा. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्यासाठी आम्ही आमचं कोकण इन्व्हेस्ट करायचं. पाहुण्यानो, जो निसर्ग आमच्या डोळ्यांना समाधान देतो त्याच्या जीवावर आम्ही बंगले बांधायचे. माझ्यासाठी माझं गाव, माझी माती खूप मोठी आहे. आणि याच मातीने खूप काही दिलंय मला, आमच्या सगळ्यांनाच. आणि जे दिलंय ना ते खूप मोठं आहे. आज काय माहितीये का? ऋषी पंचम. म्हणजे माहितीये काय? भाज्या आहेत, भाज्या. आज या सगळ्या भाज्यांची भाजी कोकणातल्या प्रत्येक घरात होणार आहे. आणि या सगळ्या भाज्या अशा आहेत ज्यात कुठल्याही जनावराला घाम गाळावा लागत नाही. आमची जमीन नांगरणाऱ्या गुरांबद्दल आदर म्हणून आज फक्त याच भाज्या खातो ज्या स्वकष्टाने उगवले. हे सगळे संस्कार कुठले म्हणायचे? या आमच्या मातीतले. आणि या मातीलाच, या पाण्याला तुमच्या प्लांटचा भाग करू म्हणता. शिर्के, या तुझा आता सारखा हुक लागलाय. माफ करा दादा,
गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही हेच सुनावलं होतं, पण काय झालं? स्वदेशीचा नारा पुकारणाऱ्या दादा पोतांच्या घरात परदेशी माती, तिथल्या संस्कारात वाढलेली मुलगी राहतेच ना. मग एखादा प्रकल्प आला तर काय फरक पडणार आहे? ही पाहुणी आहे, ती इथून निघून जाणार आहे. तुमचा प्लान निघून नाही जाणार आहे. आज घरामध्ये गणपती आहे. तुम्ही पाहुण्यासारखे आले आहात तर बाप्पाचं दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि निघा. आणि ज्या मातीत रुजण्याची स्वप्न बघताय ना, त्या मातीत आमची पाळमुळं खोलवर रुतलेली आहे. नाही टिकावं लागणार तुमचं. या. घेतास ना गणपती बाप्पाचं दर्शन? नाही म्हणजे आता तोच तुमका सद्बुद्धी देईल. या नाही घ्या घ्या घ्या, प्रसाद मीच देणार आहे. घ्या घ्या.